हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्लोबल ऑनलाईन अकॅडमीमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण लॉ सीईटी साठी असणारे अगदी महत्त्वाचे पीवायक्यू सीरीज डिस्कस करणार आहोत. आणि पीवायक्यू सीरीज जर तुम्ही फॉलो केली तर ह्याच्या व्यतिरिक्त लॉ सीईटी साठी तुम्हाला कोणत्याच वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत. तर लॉ सीईटी साठी बघा 45 डेजचा क्रॅश कोर्स आहे 5 इयर्ससाठी आणि आपली बॅच 23 मार्च पासून सुरू होत आहे. ह्याच्यासाठी डेली लाईव्ह क्लासेस आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50+ मॉक टेस्ट, 2000+ MCQs आणि या कोर्सची फी 30,000 रुपये आहे. ठीक आहे. आणि बॅच जॉईन करून घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसंच इथे 3 इयर्ससाठी सुद्धा क्रॅश कोर्स दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये लेक्चर्स असणार आहेत. आणि बघा, तुम्ही एकतर नंबरवर कॉल करून बॅच जॉईन करू शकता किंवा प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप हा इन्स्टॉल करून सुद्धा बॅच जॉईन करू शकता. आणि इथे तुम्हाला लॉसाठी 5 इयर्स आणि 3 इयर्ससाठी कंप्लीट कोर्स सुद्धा दिलेला आहे. आता चला जे काही इम्पॉर्टंट पीवायक्यूज आहेत त्याच्यासाठी आपण सुरुवात करूयात. पहिलाच क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. 180 मीटर लांब ट्रेन 54 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत आहे. ती एका प्लॅटफॉर्मवरून 30 सेकंदामध्ये पार करते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? म्हणजे अ ट्रेन 180 मीटर लॉंग इज रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 54 किलोमीटर प्रति तास. इट पासेस अ प्लॅटफॉर्म इन 30 सेकंड्स. व्हॉट इज द लेंथ ऑफ द प्लॅटफॉर्म? जेव्हा पण लांबी तुम्हाला विचारली जाते एकदम शॉर्टमध्ये काय करायचं की डायरेक्टली हे 54 किलोमीटर प्रति तास आहे त्याला काय करायचं की 18/5 किंवा 5/18 काय करायचं गुणाकार करायचं म्हणजे मीटर पर सेकंद. 18 त्रिक 54 म्हणजे 5 त्रिक किती 15 मीटर पर सेकंद. आता काय सांगितले इथे तुम्हाला की त्याला तुम्हाला 30 सेकंदामध्ये पास करते म्हणजे काय 15 गुणिले 30 करा. 15 त्रिक 45 म्हणजे 450 आलं. डायरेक्टली काय करायचं 450 मधून आता हे 180 काय करा मायनस करा. ठीक आहे. किती येतील 270 म्हणजे ऑप्शन नंबर ए काय येईल आपलं करेक्ट वन आन्सर येणार आहे. ओके. नेक्स्ट. आता एका कृत्रिम भाषेत म्हणजे काय तुम्हाला दिले कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन सांकेतिक भाषा. तर गुड मॉर्निंग सन, सनराइजेस अर्ली, गुड अर्ली न्यूज ह्यासाठी कोड दिलेले. तर गुडसाठी तुम्हाला काय येईल असं विचारलंय. एकदम इझी. बघा काय करायचे कोणत्या पण सेंटेन्स मधलं एखादं सिमिलर वर्ड काढायचं. आता इथे गुड आहे त्यानंतर गुड इकडे नाही इथे आहे. ठीक आहे गुड. तर त्या दोघांमधलंच तुम्हाला सेम काढायचं. ह्या दोघांमध्ये सेम काय LAK आहे. ठीक आहे. बे हे तर नाही म्हणजे काय LAK सेम आहे. आता गुडसाठी पाहिजे होतं आलं उत्तर. ठीक आहे LAK. तसंच फॉर एक्झाम्पल दुसरं जर आपल्याला हवं असेल ते कसं काढतो आपण. आता इथे एक सन आहे. ओके सन इथे पण आहे बाकी कुठेच नाहीये. मग ह्या दोघांमधलंच काय काढायचं सेम. आता BEN तर नाहीये TOR आहे म्हणजे सनला काय येणार आहे TOR. ओके. नेक्स्ट जर आपण काढलं तर इथे अर्ली. ठीक आहे अर्लीसाठी आहे. अर्लीसाठी या दोघांमध्ये काय सेम आहे. अर्लीसाठी बघा तर अर्लीसाठी आपण कन्फर्म तर नाही सांगू शकत कारण की दोघांमधले असं सिमिलर तर नाहीये. MAK आहे आणि बघा SEN आहे. SEN आहे म्हणजे अर्लीसाठी काय येईल आपलं SEN येणार. ठीक आहे. त्यानंतर आता न्यूजला बाकी काय आहे DOK ते येणार. रायसेसला काय MAK, मॉर्निंगला काय येणार BEN. असं आपण सेम सिमिलर वर्ड काढतो. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. नेक्स्ट पण तुम्हाला कोडिंगचाच क्वेश्चन आहे. आता इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे क्वेश्चन नीट अगोदर समजून घ्यायचं आपल्याला. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे एका विशिष्ट भाषेत वर्डला काय सांगितलं XPSE म्हणजे W नंतर X, O नंतर P, R नंतर S, D नंतर E. त्यासाठी कोडला पण काय करायचे +1 जा +1 जा +1 +1. C नंतर D, O नंतर P, D नंतर E, E नंतर F, DPEF. ऑप्शन नंबर ए काय येईल आपलं करेक्ट आन्सर येणार. ओके. नेक्स्ट. खाली दिलेल्या दोन विधानांमध्ये एका कृती सुचवली आहे. ही विधान खरं समजून कोणती कृती तार्किकदृष्ट्या अनुसरली जाईल तर ठरवायचे. विधान काय दिले तुम्हाला बघा. धूम्रपान ही त्या मानवी कमकुतीपैकी एक आहे जे धूम्रपान करणाऱ्याची इच्छाशक्ती तपासण्याचा प्रयत्न करते. बघा म्हणजे काय की सेंटेन्स काय आहे तुम्हाला सेंटेन्स काय बघा. दी टू स्टेटमेंट्स गिवन बिलो सजेस्ट सम ॲक्शन्स ॲझमिंग दी स्टेटमेंट टू बी ट्रू डिसाइड विच ॲक्शन फॉलोज मोस्ट लॉजिकली. स्टेटमेंट काय दिलेलं आहे स्मोकिंग इज वन ऑफ द ह्युमन विकनेस दॅट ट्रायज टू टेस्ट दी स्मोकर्स विल पॉवर. ओके. आता कोर्स ऑफ ॲक्शन म्हणजे काय तर कृती काय दिले तुम्हाला धूम्रपान करणाऱ्याला धूम्रपान सोडणे फार कठीण आहे जरी ती सोडू इच्छित असले तरीही. म्हणजे काय सांगितले इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अ स्मोकर टू क्विट स्मोकिंग इवन इफ यू वॉन्ट टू लिव्ह.
ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, मानवामध्ये इतर कमकुवतपणा देखील आहेत. म्हणजे काय, ह्युमन्स ऑल्सो हॅव अदर्स विकनेस. येस, करेक्ट. बघा आता तुम्हाला काय कृती काय दिले, धूम्रपान करणाऱ्याला धूम्रपान सोडणं काय फार कठीण आहे, जरी ते इच्छुक असले तरी. आता त्याला फार कठीण आहे असे इथे कुठं सांगितलंय का फार कठीण आहे? फक्त इथे काय सांगितले की इच्छाशक्ती तपासली आहे. काय, फक्त त्यांची इच्छाशक्ती तपासली आहे, त्यामुळे ते नाही येणार. आता बघा, मानवांमध्ये इतर कमकुवत, हे येस बरोबर. आता मानवामध्ये म्हणजे आपल्यामध्ये दुसऱ्या कमकुवत विकनेस सुद्धा आहे ना, आपण म्हणू शकतो का एकच आहे धूम्रपान. आता धूम्रपान त्यापैकी एक आहे, त्या कमकुवत पैकी एक आहे, ठीक आहे. पण बाकी सुद्धा कमकुवतपण आहेत आपल्या शरीरामध्ये मानवी, ह्याच्यामध्ये फक्त एकच नाहीये, ठीक आहे, बरेच आहेत. त्यामुळे आपण फक्त सेकंड करेक्ट येईल, म्हणजे का केवळ विधान 2. ठीक आहे. म्हणजे काय, ह्युमन्स ऑल्सो हॅव अदर्स विकनेस. ऑप्शन नंबर 2 काय येईल आपलं, फॉलो होणार, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट काय आहे बघा, खालीलपैकी कोणती संख्या गटात येत नाही? विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स डज नॉट फॉल इन टू दिस ग्रुप. आता काय आहे, सिरीज आहे, नाही सॉरी सिरीज नाही, इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे ऑड मॅन, ठीक आहे, गटात येत नाही म्हणजे काय, ऑड मॅन आउटचा प्रश्न, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला विसंगत काय आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला करायचे, ठीक आहे. काय येणार विसंगत, तर आपण इथे बघू शकतो 26 आणि 36 मध्ये बघा, 26 आणि 36 जर ह्याच्यामध्ये केलं तर कितीचा फरक येतोय आपल्याला, 24 आहे. 24 आणि 36 म्हणजे ते 12चा फरक येईल. त्यानंतर 36 आणि 48 म्हणजे 46, 47, 48 12चा फरक आहे. 48 मध्ये जर आपण इथे किती 48 आणि 50 म्हणजे 2चाच फरक आहे. इथे 12चा फरक पाहिजे ना, म्हणजे 48च्या पुढे जर आपण 12 गेलो तर इथे किती 58 म्हणजे 60 यायला हवे, इथे किती 60 पाहिजे, तर इथे 50, हे काय आहे रॉंग, त्यामुळे काय येणार 50. ऑप्शन नंबर डी काय येईल, ऑड मॅन आउट येणार आहे आपलं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी वेगळा पर्याय कोणता, म्हणजे इथे पण तुम्हाला काय द्यायचे, ऑड मॅन आउट. बुध, शुक्र, पृथ्वी आणि चंद्र. आता बघा, बुध, शुक्र, पृथ्वी हे तिन्ही काय आहेत सांगा बरं, हे तिन्ही काय आहेत, ग्रह आहेत, म्हणजे काय प्लॅनेट म्हणतो आपण, काय प्लॅनेट आहेत. त्यानंतर चंद्र, चंद्र काय आहे आपला उपग्रह आहे. चंद्र काय आहे, उपग्रह आहे, कारण की कोणाभोवती फिरतो तो, चंद्र हा पृथ्वी भोवतो फिरतो, ठीक आहे. चंद्र हा काय उपग्रह आहे, कारण की तो काय पृथ्वी भोवती फिरतो, राईट. त्यामुळे ऑप्शन नंबर डी आपलं काय ऑड मॅन आउट येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता काय सांगितलंय तुम्हाला क्वेश्चन मध्ये की एका स्त्रीकडे बोट दाखवत राहुल काय म्हणाला, ती माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाच्या एकमेव कन्या. ही स्त्री त्या राहुलशी कसा संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे, राईट. चला आता इथे द्या, काय येणार, एकदम सिंपल, नातेसंबंध म्हणजे काय, पिढ्यानुसार नातेसाखळी रेडी करायचं आपल्याला. कशी करणार, तर एका स्त्रीकडे बोट दाखवत राहुल म्हणाला, समजा एका स्त्रीकडे बोट दाखवत राहुल काय म्हणाला की ती स्त्री माझ्या वडिलांच्या एकमेव मुलगा म्हणजे मी स्वतः, ठीक आहे, ह्याची एकमेव कन्या आहे, म्हणजे ही स्त्री त्याची काय आहे, कन्या आहे. मग काय सांगितले, ही स्त्री राहुलशी कशी, ही स्त्री ह्या राहुलशी मुलीचा संबंध येते, ऑप्शन नंबर ए म्हणजे काय गर्ल, डॉटर, ठीक आहे, मुलीचा संबंध दर्शवत आहे. बरं पुढे जाऊयात. चला हा क्वेश्चन आपलं झालं. हा 18 सेमी बाजूच्या घनावर क्यूब सर्व पृष्ठभाग पिवळे रंगवले आहेत आणि नंतर 3 सेंटीमीटर बाजूच्या लहान घनात कापले. फक्त 2 बाजू रंगवलेले लहान घन किती. अ क्यूब ऑफ साइड 18 सेंटीमीटर इज painted yellow on all its surfaces and then cut into smaller cubes. How side 3 centimeter, how many smaller cubes are there with only 2 side painted. Okay, 2 side painted चा फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेला आहे. कोणतं 2 side painted असेल, ठीक आहे, 2 side painted जर असेल तर काय आहे फॉर्म्युला तुमचा n-2, ठीक आहे, नाहीतर मग असं येईल 12 गुणिला n-2, ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे 2 साइड पेंटेडचा. पण ह्याच्यासाठी आपल्याला n माहित पाहिजे, n काय ना. मग n कसं काढायचं, तर बघा 18 सेंटीमीटर बाजूच्या, ठीक आहे, आणि नंतर किती 3 सेंटीमीटर बाजूच्या लहान घनात, ठीक आहे, लहान घनात किती 3 सेंटीमीटर, 3 ने डिवाइड करा, किती येईल 6 सेंटीमीटर, म्हणजे n बरोबर किती घ्या 6 घ्या, राईट. म्हणजे आता n ची किंमत 6, म्हणजे बघा 12 मल्टिप्लाय 6 - 2, 12 मल्टिप्लाय 6 - 2 4,
12 4 जा 48. त्यामुळे किती ऑप्शन नंबर 1 48 काय येईल आपलं करेक्ट वन आन्सर येणार आहे. राईट. पुढे जाऊयात. आता काय आहे वेन डायग्राम म्हणजे काय 3 विधानांनंतर 2 निष्कर्ष फक्त दिलेल्या तक्त्यावरून निष्कर्ष तपासायचे. विधान म्हणजे काय दिले तुम्हाला विधान स्टेटमेंट. चला स्टेटमेंट बघा काय दिले आपल्याला. सर्व पेन पेपर ऑल पेन्स आर पेपर काही पेपर ब्लेड सम आर पेपर ब्लेड्स सर्व ब्लेड चाकू ऑल ब्लेड्स आर नाइफ. ओके तर काय कन्क्लुजन काही चाकू पेपर काही ब्लेड पेन. कोणतं निष्कर्ष बरोबर येईल ओनली वन ओनली टू या बोथ आर इनकरेक्ट बोथ करेक्ट. कोणतं निष्कर्ष येईल कन्क्लुजन पहिला डायग्राम काढूयात. सर्व पेन काय आहेत पेपर सर्व पेन काय आहेत पेपर काही पेपर ब्लेड काही पेपर काय आहे ब्लेड सर्व ब्लेड चाकू सर्व ब्लेड काय आहे चाकू आहे. ठीक आहे. आता निष्कर्ष काय येईल काही चाकू पेपर. चला काही चाकू पेपर येतील का हो येतील. काही ब्लेड पेन काही ब्लेड पेन येतील. पेन आणि ब्लेडचा काही संबंध नाही. बघा ब्लेड चाकू ह्या दोघांचा पण पेनाशी काही संबंध नाही. ठीक आहे त्यामुळे ही रॉंग येईल. त्यामुळे वन. ठीक आहे ओनली वन काय येईल फॉलो ओनली वन काय येतोय फॉलो करतोय. ठीक आहे त्यामुळे ओनली एक. ठीक आहे. एक मिनिट पुन्हा स्टॉप झाली होती स्क्रीन पुन्हा घेते मी क्वेश्चन. काय केलं तर सर्व पेन पेपर बघा सर्व पेन पेपर काही पेपर ब्लेड आणि सर्व ब्लेड चाकू. ठीक आहे ह्याच्यामध्ये काय होतं की काही चाकू पेपर आहेत. त्यानंतर काही ब्लेड पेन बघा काही ब्लेड पेन ब्लेडचा आणि चाकूचा पेनाची काही संबंध येत नाही त्यामुळे ओनली वन. पुढे बघू. अमन आपल्या घरापासून 5 किलोमीटर उत्तरेकडे नंतर उजवीकडे येऊन 4 किलोमीटर पुन्हा उजवीकडे येऊन 5 शेवटी डावीकडे 3 तर सध्या आपल्या घरापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे. म्हणजे काय अमन वॉक 5 kilometers north from his house. He then turns right. He walk 4 kilometers. He turn right again and walk 5 kilometers. Finally, he turn left and walk 3 kilometers. How far is he from his house now and in which direction? सो याचं कसं सॉल्व करायचं पहिली तर गोष्ट म्हणजे अमन वॉक 5 kilometers नॉर्थ म्हणजे काय उत्तरेकडे किती जातोय 5 किलोमीटर. ठीक आहे 5 किलोमीटर. देन टर्न राईट काय त्याने उजवीकडे टर्न घेतला आणि 4 किलोमीटर. देन उजवीकडे गेला आणि 4 किलोमीटर. ओके नेक्स्ट काय सांगितलंय पुन्हा उजवीकडे आणि 5 किलोमीटर. चला पुन्हा उजवीकडे 5 किलोमीटर शेवटी डावीकडे आणि किती 3 किलोमीटर. ठीक आहे 3. तर तो आता सुरुवातीपासून म्हणजे इथून त्याचं स्टार्ट इथून बघा हे 4 म्हणजे हे 4 हे 3 किती होतील 7 किलोमीटर. डायरेक्शन कोणती आहे पूर्व म्हणजे वेस्ट 7 किलोमीटर पूर्व. किंवा मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलेली कोणती शॉर्ट ट्रिक ऊन टू द प म्हणजे नॉर्थ. ठीक आहे ईस्ट साऊथ वेस्ट. काय अमन 5 किलोमीटर नॉर्थ तर नॉर्थला किती 5 किलोमीटर. टर्न राईट 4 किलोमीटर. टर्न राईट अँड 5 फायनली टर्न लेफ्ट अँड 3 सेम कट 4 and 3 7 पूर्व म्हणजे 7 काय येणार ईस्ट. ओके नेक्स्ट बघूयात. चला संध्याकाळी 3 वाजता घड्याळाच्या तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला कोण व्हॉट इज द अँगल बिटवीन आवर अँड मिनिट अँड. ठीक आहे. आता अँगल जर विचारला तुम्हाला फॉर्म्युला मी दिले अँगल विचारलं तर 11/2 मिनिट -30 आर 3 वाजता. ओके 3 चला 11/2 मिनिट किती आहे 0 30 आर किती आहे 3. तर कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यावर आन्सर 0च येणार. 3 3 जा 90 कधी आन्सर मायनस मध्ये येत नाही. ओके सो 90 ऑप्शन नंबर फर्स्ट. आणि उत्तर जर तुमचं 180 पेक्षा जास्त असेल तर 360 मधून आपण मायनस करतो. पुढे आता खालीलपैकी वेगळा घटक म्हणजे ऑड मॅन आउट. चला आता इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे कसं बघणार बघा 3 7 11 ह्या काय आहे 3 7 11 काय आहेत मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे काय प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स
आणि 9 काय आहे, ही विषम आहे, म्हणजे काय, ऑड नंबर आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर डी काय येईल तुमचा करेक्ट आन्सर आहे. हे जे आता आपण क्वेश्चन्स पाहिले हे सगळे काय होते, लॉ साठीचे अगदी इम्पॉर्टंट पीवायक्यू होते. ही तुम्हाला सिरीज फॉलो करायचे आणि अशाच प्रकारे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपल्या ग्लोबल ऑनलाईनचे बुक आहे थेरी बुक, ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम आहे. मागील वर्षाच्या 6 प्रश्नपत्रिका पेपरसह आहे आणि पूर्ण मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला बुक अवेलेबल आहे. त्यानंतरला इथे तुम्हाला आपलं लॉ CET साठी 25 प्रॅक्टिस पेपर्स आहेत विथ आन्सर, म्हणजे याच्यामध्ये 2600 प्लस तुम्हाला काय क्वेश्चन्स आहेत, प्रश्नांचा संच. हे बुक तुम्हाला तुमच्या जवळच्या एका बुक स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर केलं तरी तुम्हाला मिळून जाईल. आणि ही जी PYQ सिरीज आहे लॉसाठीचे हेच क्वेश्चन्स करायचे, अशा टाईपचेच क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारले जाणार. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.